Un aplauso para mami y papi, porque en verdad rompieron. मित्रांनो, आपण आलो आहेत, तुम्हाला तर कळालंच असेल, आपण आलो आहेत बालाजींचं दर्शनला, तिरुपती बालाजी. आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याला मेन दर्शन नाही मिळणार आहे. तर ते का की ते अगोदरच 3 महिने पहिले तिकीट्स वगैरे घ्यावं लागतं. आम्ही नोंद होतो या गोष्टीसोबत, आम्हाला माहिती होतं की या गोष्टी दर्शन पॉसिबल नाही आहे. बट तरी एक दिवसाचा कोटा असतो, जे 2 वाजेला तिकीट सुरू होतात. तर आम्ही तिथं लाईनमध्ये लागलो पण, आणि आम्हाला तिकीट मिळाले पण, अवेलेबल पण आहे. उद्या 6 वाजेचं दर्शनाचं स्लॉट पण भेटलं आहे आम्हाला. उद्या दर्शनाचा 6 वाजेचा आम्हाला स्लॉट पण मिळाला आहे. बट सीन काय आहे की आमची लगेच 9ला ट्रेन आहे. तर आणि इथून खालून निगुंठा पासनं तर ते आहे 13 किलोमीटरवरती, जो की ट्रेक आहे. आम्ही एक छोटा ब्रेक घेतला की म्हटलं 5-10 मिनटं पटकन काहीतरी खाऊ. वरती किती वेळ लागेल, काय वेळ लागेल माहीत नाही, त्याच्यामुळं पटकन सगळं संपवायची तयारीत आहे. म्हणजे नाश्ता चहा वगैरे घेऊन घेऊ आणि इथून लवकरात लवकर निघू. तर येस, बहुतेक ट्रॅफिक जाम वगैरे नको भेटायला आम्हाला, कारण की कंटिन्युअस 24 आवर्स बसेस आहेत. तर आय होप ट्रॅफिकचा पण काही सीन नसेल, कारण की डेलीचं येणं जाणं, तर रोड पण चांगले डेव्हलप्ड असतील. तर इथं तेच जे मी पॉलिटिशियनबद्दल बोलत होतो, चंद्रबाबू नायडू, तर येस आपले PM मोदी त्यांचे फ्रेंड पण येते. भाई काय छान डेव्हलप केलेली सिटी. इवन तो मी त्या बसवाल्याला पण जो कॅबवाला आहे त्याला पण विचारलं, म्हटलं डेव्हलपमेंटच्या बाबतीत कसं आहे म्हणे, खूप बेस्ट आहे म्हणे. म्हटलं हा, ते तर कळालं आम्हाला, कारण की आल्या आल्या सिटी पण खूप क्लीन आहे आणि रूल्स खूप फॉलो करतात इथले लोक. म्हणजे इवन तो सिग्नल मागं गर्दी नसेल तरी पण लोक थांबतात. येस, ओव्हरऑल खूप छान सिटी आहे. मसाला डोसा इकडं तर तेच खायचं आहे आपल्याला. मी बोर झालो तरी हेच खाणार आहे, कारण की इकडच्या टेस्ट सारखी तिकडे टेस्ट भेटणार नाही आहे. आणि मी 100% सांगा, 101% की मी बोर तर अजिबात होणार नाही आहे, कारण की टेस्ट वगैरे एवढं सुपर आहे. इवन तो त्याचा आत्ता जो स्मेल होतो ना, एकदम असं मला तोंड असं पाणी येते माझ्या तोंडाला. आणि मी नेमका आता मसाला डोसा सोडून मी उत्तप्पा, बट ठीक आहे, आता बायकोला रिक्वेस्ट करतो की दे मला पण खाऊ ना मी पण. आज हो म्हणते, कसं काय का? नाही नेहमीच सांगते ते. ही चहा अशी देत आहे ना, आता हे बघा, हा ग्लास, हे रिकामा बाऊल. आता मला सांगा, ही प्यायची कशी आहे? त्याच्यात टाकून प्यायची आहे की डायरेक्ट प्यायची आहे? कशी प्यायची ना? डू वी नीड टू टेक इट इनसाइड और कॅन वी डायरेक्टली लाइक दिस, और वी नीड टू डू दिस? उसमें डाल के उसमें एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी। 100 अभी वाइट कप आता है, उसका साथ सा रहता है ना, वैसे ठीक. कपासोबत बशी येते, छोट्या ग्लाससोबत वाटी येते, बाऊल येते. आईला मला माहिती नाही की तिला हिंदी पण येत असेल. मला वाटलं मी अजून पण तिकडेच आहे, पण मी कधी मोठ्या हॉटेलमध्ये गेलो नाही. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. पॉईंट आहे की नाही? टेस्ट खूप छान होती. डोसा, उत्तप्पा आणि चहा पण थोडा आपल्यासारखाच होता ना. आता या चहाला भेटले आपल्यासारखी टेस्ट, म्हणजे आपल्या धुळ्याकडची चहाची टेस्ट इकडे जी नव्हती. काय झालं याला? They do not want to get any information outside, I guess. And they are maintaining actually safety also. Yes. This is only for safety purpose, na? Okay. Can we stop there? The statue in can we see the statue? क्या कहना क्या चाह रहे हैं भाई आप? Balaji. Yeah, Balaji statue. mountain. Yeah, the mountain. भाई मला लई जड पडते, माझी जीप नुसती तोतने वळते. तर काय सीन माहिती का की आपल्याला थांबायचं आहे, जिथून डोंगरामध्ये बालाजींचा फेस दिसतो माउंटनमध्ये, डोंगरात. तर तेच आता माझी फॅमिली पण पुढे तिथं थांबलेली. ते बोलले की तुम्ही पण या इथे थांबा, आणि यस आपल्याला ते बघायचं आहे. इथं आलो तर सगळं बघायचं आहे आपल्याला. आम्हाला कालच्या दिवशी जर पाऊस असता तर आमचा दिवस वेस्ट नसता गेला. आम्ही अजून जे खालचे ते एक्सप्लोर केलं असतं.
आणि प्रॉपर प्लॅनिंग राहिलं असतं तर बालाजी दर्शन पण झालं असतं. बट अनफॉर्च्युनेटली आम्हाला तिकीट्स आयडिया होती नाही होणार आहे म्हणून. बट ठीक आहे, लेट इट बी. आपल्याला बालाजी परत बोलवतील, येऊ आम्ही 100% येऊ परत. आणि तर आज यांचा शेवटचा दिवस जाणार आहेत. आज हे मुंडन करायचं आहे मला. जेव्हा मी 4थीत होतो तेव्हा माझी शेंडी होती बरं का, आणि तेव्हाच मी टाकली गेली आणि त्याच्यानंतर अजूनपर्यंत टाकली नाही गेली. तर हेच आज करायचा टाईम आहे. असायचे नातेवाईक वगैरे जेव्हा वारायचे वगैरे, तर मला एवढं काही माहिती नाही पडायचं, कारण की आपण मम्मी पप्पा एवढ्या सगळ्या गोष्टी सांगायच्या. मग तेच करून घ्यायचे, पप्पा टाकली वगैरे करून घ्यायचे आणि सांगून द्यायचे नात्यात होते वगैरे. बट येस मला आता करावी लागणार आणि मला पण आता बाई समाजात राहायचं तर या गोष्टी केल्याच पाहिजे आणि मी पण करणारच आहे आता ते. याच्या पुढे जे पण काही होईल तर. आणि येस बालाजीला आता मुंडन करू. बघूया भाऊ काय विशाली काय सांगते. मा भाऊ कॅमेरा हिसकून घेईन म्हणे बाहेरून म्हणे. हां आपली सगळी फॅमिली पोचली मुंडन करायला. ते गेलेत आणि मला पण डायरेक्टली तिथंच जायचं आहे. तर कसा दिसणार आहे मी यार. का ग आवडेल का तुला मी बिना केसांचा टाकला आवडेल? टाकल्याने म्हणणार नंतर. हां एक गोष्ट अजून अशी की जरी तर जर केस जर आपण मुंडन केले तर ग्रोथ पण चांगली होते म्हणे केसांची. बघूयात. आय रिअली व्हेरी सॉरी. कमान यार. ते आपल्याला जे बघायचं होतं आपण आलो आहे तिथं. आणि हां ते बघा तिथं तुम्हाला दिसत असेल तर हे बघा करशू. हे बघायचं होतं आम्हाला. मी रीलमध्ये पाहिलं होतं आणि फायनली आज बघायला मिळालं. बऱ्याच वेळापासून ट्राय करत होतो की म्हटलं मला बघायचं आहे आणि येस फायनली इथूनच बालाजींचं दर्शन होऊन गेलं आपलं. मला लुंगी नीट बांधायला लागणार आहे हर्षू. इथून बसस्टँड समोरच लॉकर आहे जसं की मी तुम्हाला बोललो. आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि नियर बाय सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तुम्हाला. लोकल ट्रान्सपोर्ट परत गव्हर्नमेंटच्या बसेस वगैरे इथून डायरेक्ट बसेस वगैरे आहेत सगळे. तुम्हाला प्रायव्हेट कॅब करायची प्रायव्हेट कॅब जीप वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. जसं की बघू शकता तुम्ही बस की टेम्पो सफारी वगैरे. मोठी बस पाहिजे मोठी बस पण अवेलेबल आहे. ॲज पर युअर कन्व्हिनियन्स तुम्हाला जे हवं ते आहे. तुमची फॅमिली किती मोठी वगैरे. आणि इथून दर्शनासाठी बहुतेक लाईन आहे. इथून जातात इथून पण कॅब करावं लागते वाया वाटतं. आता आम्ही चाललो आहे मुंडनसाठी. चालाय टाकलो भेटतो मी त्याला. टाकलो आता रोमन टाकला. शिवांना गरजेचं कपडा घालून हां कबाटे घालणं पडतं. नाही करत चिकण्या करायचा कपडा काढणं पडते. काढ दिसून मग काय फक्त लुंगी राहू दिसू. लुंगी नाही ना मग लुंगी थोडं बोलू पाहुणे अण्णा गाडी नाही काढली तुम्ही सगळे टाकले. लास्ट टाइम केस गेले आता. नाही बाय भारी होईल. वर्ष मी काय का कसं वाटतंय अय खटप्पा चमकू दे माही. बापू कसं वाटतंय. पुरं मोकळं वाटायचं डोकं डायरेक्ट हालक. आपलं बघ बेकार मोकळं वाटणार डायरेक्ट डोकं हलका वाटतंय. चला क्लिप करायची सवय मला अशी करायची सवय ना नेहमी. तर झालंय आमचं मुंडन आणि निघालोय आम्ही जे जुनं बालाजी मंदिर आहे तर तिथल्या दर्शनाला चाललो आहे. सगळेजण फॅमिलीसोबत भेटलो आणि सगळे निघालोत आता. आणि इथले रस्ते इथे सगळी गोष्ट मॅनेजमेंट हॅट्स ऑफ. आता इथं उतरलो आहे आणि यो तो आय मॅड हो. तर केला आम्ही छान इथं फोटोशूट आणि एवढं भारी सीन आहे इथं फोटोशूट म्हणजे एक नंबर. तर निघतो आता आम्ही दर्शनासाठी. मार खायचे कामं न करा रे बेकार मार नको. चला
तर गॉगल का माझा मी नारळ फोडतो हा ए चढवून दे तिथं. मला लुंगी वरती उचलावं लागेल, माझी लुंगी पाय तिथे सवय नाही पैकी. ते 100 पायऱ्या असतील इथून. जा ना. समोर मंदिर, मागच्या साईडला मेन मंदिर होतं. इथे जुनं मंदिर, इथं श्री बालाजींचे पावलं आहेत आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर मेन मंदिर आहे. मंदिरं आहेत जे आम्ही बघायला निघालो. बालाजींचं जुन्या मंदिराचं दर्शन झालं आहे, जिथं त्यांचे पावलाचे टसे जसं तुम्हाला मी दाखवलं व्लॉगमध्ये. आता इथून निघतोय आम्ही पुढच्या दर्शनांसाठी. आणि भाई हे जे हा जो व्ह्यू आहे ना यार, ज्या सगळ्यांच्या अशा टाकल्या चमकताय ना उन्हामध्ये एक नंबर दिसत आहे. सगळे टाकले. आता आलो आहे आम्ही, काही नाही, फक्त 150 मीटरवरच एक राग गार्डन आणि चक्कर तीर्थ मंदिर आहे. तर यस तिथं चाललो आहे आता दिस वे. आणि आम्ही आता या साईडने आलो वरनं 150-200 मीटरवरनं, काय 2 मिनटात आलो. तर इथं सगळी पार्किंग आहे आणि तिथं ते मंदिरात आता जातोय. चलो लेट्स गो. चार्जिंग कमी आहे, गार्डन दाखवण्यापेक्षा आपण सरळ मंदिरात जाऊ. नारळ सांभाळू. वा बेटा, कुठलं तर फुटू दे ना. झालंय दर्शन. महादेवाचं मंदिर होतं छान आणि तो जायचा रस्ता होता वगैरे. आणि मंदिर ज्या ठिकाणी खूप भारी प्लेस आहे. जर इथं आली तिरुपतीमध्ये बालाजीला तर पुढे तर इथं पण यायचंच, नक्की यायचं. आणि गार्डन पण खरंच खूप सुंदर आहे. सगळं आम्हाला पूर्ण फिरायला वेळ नाही मिळाला, बट सिरियसली गार्डन पण खूप छान आहे. आणि पुढे दाखवतो तुम्हाला की आपल्या देवांच्या मूर्त्या पण आहेत. येते बघ त्या गार्डनमध्ये मूर्त्या पण त्यांनी एवढे छान मेंटेन केलेल्या आहेत. तुम्ही बघितले असेल दश अवतार वगैरे, बाकी सगळे देवांचे रूप दिलेले आहेत. तर ओव्हरऑल खूप छान आणि सुंदर जागा होती. आम्ही पूर्ण फिरलो, एक्सप्लोअर केला बऱ्यापैकी. थोड्याफार गोष्टी स्किप झाल्या आहेत कारण की टाईमाचं थोडंसं बंधन आहे. आम्हाला पुढच्या अजून 2 मंदिरं पण करायची आहेत. आणि मेन म्हणजे ते महादेवांचं मंदिर झालं. आणि आता इथं आलो आहे सेकंड मंदिर जे आकाशगंगा. तर सगळी फॅमिली आलेली आहे आणि येस जाऊयात. अजून रस्ता माहीत नाही आहे, इथं गाईड करायला. ते काय रे, मला काय माहिती, मी पहिल्यांदा येतोय ना भाऊ. व्ह्यू बघू शकता तुम्ही. मला इथे भयंकर झोप आणि मला अजिबात झोपायचं नाही कारण मेन मंदिराचं दर्शनच बाकी आहे. आता मग टिका पण पुसला गेला आहे. का गं पुसला गेला ना टिका. तर आता आम्ही थांबलो आहे पेट पूजासाठी. मस्त आलू भजी वगैरे आहे. तर येस आलू भजी. तू काय खाणार आहेस. सेम जे की तुम्ही पाहिला किती छान व्ह्यू होता. आणि तो धबधबा कसा गेला तर मंदिर मागं महादेवाचं पण मंदिर पाहिलं आणि हे मंदिर पण बघितलं. तर दोघांजवळ धबधबाचा तो एकदम भारी होता आणि धबधब्याच्या काठालाच होतं पूर्ण. तर महादेवाचं मंदिर पण खूप छान होतं. आणि आता पुढचं मंदिर कुठलंही बघत राहा, कंटिन्यू करा. फायनली द वेट इज ओव्हर नाऊ. ज्याच्यासाठी इथं आलो होतो त्या मंदिराच्या दर्शनासाठी आलो आहे आम्ही. आणि एवढी भयंकर गर्दी इथं बघू शकता, फुल गर्दी आहे. तर चाललोय आता आम्ही मुखदर्शन घेणार आहे बाहेरून. आतमध्ये नाही जाणार आहे मंदिराच्या. बाई काय खुशी होते बाई, समोर मंदिर आहे यार. तुम्हाला दिसत नसेल. कम्प्लिटली स्पीचलेस. आय कॅनॉट एक्सप्लेन इन वर्ड्स
what I am feeling right now. तर यस झालं आमचं छान दर्शन आणि आम्ही तर ज्योत लावली आणि त्याच्यानंतर समोर मंदिर तुम्हाला दिसत असेल. यावेळेस मुखदर्शन घेतलं आहे, पुढच्या वर्षी 100% येऊ मंदिरात आणि जवळून दर्शन घेऊ. एवढी भयंकर गर्दी आहे आणि तरी एवढं मॅनेजमेंट स्ट्रॉंग आहे तर काही कोणाचे हाल होत नाही. ना चेंगराचेंगरी होते ना कोणी रात्री भुकं झोपतं ना काय काहीच नाही. मी कधीपासून रिग्रेट करत होतो की मला दर्शन नाही मिळालं. मी पुढच्या वर्षी नक्की येईन, बट फायनली दर्शन मिळालं. आज अभिषेक होता श्री बालाजींचा आणि ती मूर्ती बाहेर आणली होती. सगळ्यांना दर्शन भेटलं. लिटरली माझ्या अंगावर काटे येत आहे, काटे पूर्ण बॉडीवर, म्हणजे शहारे आलेत माझ्या. मी कसं एक्सप्लेन करू मला काही कळत नाही आहे. अनबिलिव्हेबल, शब्द कमी पडत आहे मला, शब्द लिटरली. तरी पण मी येईल पुढच्या वर्षी. फायनली दर्शन झालं, मन भरून पाहिलं आणि तुम्हाला पण कळालं असेल म्हणजे व्हिडिओ पाहून की किती गर्दी होती. बाकीचे बरेच लोक असे वेट करत होते. आम्ही लाडू घ्यायला गेलो होतो दर्शनाचा, लाडू घेऊन आलो. मी स्वतःशी ठरवलं होतं की म्हटलं लाडू मी खाणार नाही लगेच, म्हटलं शेवटी खाईन. म्हटलं बाई दर्शन भेटलं, दर्शनानंतर लाडू भेटतं, अजून काय पाहिजे यार आयुष्यात. अनबिलिव्हेबल. आता निघतोय आम्ही, निघायची तयारी करतो कारण की आमची 9:30 ट्रेन आहे. ऑलरेडी 7 वाजून गेलेले आहेत, आमच्याकडे फक्त 1.5 तास आहे. बघूयात.